बांबू. कमळी 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 आहे माझी. माय स्वीट हार्ट, माझी लव. ए कमळे, हा का फोन केलास? काय झोप येत नाही वय? अगं मग पाम तेल लाव की डोक्याला. काय पाम तेल आणि खोबरेल तेल वेगळं असतं. अगं इथं आमचं ड्युटीवर तेल निघतंय ना, तेवढंच आम्हाला ठाव. हा ए तुला जे तेल कळलं ना ते डोक्याला लाव आणि झोप. बरं सोनू झोपला का सोनू? हा आणि चंद्रकला उठवू नको उठवू नको उठवू नको उठवू नको. हा काय म्हणाली? गाणं म्हणू कोणचं? आईला कमळे, तू पण 12च्या नंतर लय ऑटोमॅटिक होते. हा काय रोमॅन्टिक असतं का ते? आपलं शिक्षण आहे ना फक्त भरती होण्यापुरतं. आपल्याला पण भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. हा हा ए कमळे 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 बोलतो, गाणं बोलतो, पण लगेच चादर घ्यायची आणि घपकन झोपून जायचं. ऐका ऐका गाणं ऐका. अगं वा वा काय घसा खाकरला. गाणं आता म्हणतोय मी. हा ऐका ऐका. अरे आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नाम अब्दुल है मेरा. क्या क्या मारायला रख दिया. अहो तुम्हाला सांगतो या ड्युटीमुळे ना आयुष्याचा रोमॅन्टिक सीझनच संपून गेलाय बघा. माझ्या कमळीला पण मी ड्युटीवरच गाणं ऐकवतो. अरे ए बाबा, अरे थांबवतोस कशाला गाडी? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे कोण नाही चढायला उतरायला. हा त्र्यंबकेश्वरा मिळाली रे बाबा गाडी. हरिहरेश्वरा उतरायचं, पहिलं उतरायचं. चल उतर. साहेब काय उतर पडेल ना मी. गाडी सुरू झाली. अरे मग चढलाच कशाला? अहो घरी चाललोय. हा असं? हो आमच्या घरी असंच जातात लेडीज डब्यातून. हा लेडीज डबा आहे. अरे मग कशाला उतरत होतो तुला? चल उतर उतर उतर. ऐका तरी काय झालं ऐका. काय झालं, आम्ही ना असे भटभट मिळून झुंडीने एकत्र येत होतो. भटभट. त्याचं जोशींचा शिदा राहिला ना मागे. जोशी. हो मग जोशी पण राहिले मागे. मग मी काय केलं माहित आहे? काय 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 असं धावत सुटलो आणि या डब्यात येऊन बसलो. अच्छा असं धावत आला आणि या डब्यात बसला. हा सांगा ना. खूप वर्षापासून इच्छा होती हो. काय काय? असं लेडीज डब्यात बसून असं खिडकीजवळ हवा खायची. अच्छा लेडीज डब्यात बसतोस काय? मायला उतर 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 पहिला उतर. जाऊ ना मग म्हणत जाऊ ना एकत्र. अरे कसला मम बोलत जातोय? चल उतर 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 पहिला उतर उतर उतर. हो कांबळे, एका ब्राह्मणाला ढकलताय, पाप लागेल तुम्हाला. हवालदार आहे मी. बरं मग गरीब जनतेला ढकलताय. अहो जनता पडेल ना खाली. ठीक आहे, मग पुढचं स्टेशन आलं की गरीब जनतेला असं ढकलून देतो. मग पट उतर. काय उतर 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 उतर. मुद्दामून चढलोय डब्यात. काय? हा मुद्दामून चढलोय डब्यात मी. मुद्दामून चढलायस? च्या मायला तरी मला वाटलंच काहीतरी झोल हाय. हो झोल आहे खरंच झोल आहे. अहो पण गाईच्या तुपासारखा शुद्ध झोल आहे हो. अच्छा तुम्हाला सांगतो, नाही पटलं तर हवं तर मला ढकलून द्या. मी स्वतःहून बाहेर पडेन मी. अच्छा ठीक आहे. हा चल बोल 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 बोल. तुम्हाला सांगू का? हा अहो माझं कुटुंब राहतं गावी. हा आणि आम्ही असे सगळे भटभट मिळून त्या भैया लोकांसारखे एकत्र राहतो. अच्छा भैया भट. हो हा तुम्हाला सांगतो, आजचा मोठा मुहूर्त होता. काय मुहूर्त म्हणजे कसा? गंमत सांगतो तुम्हाला. गंमत सांगते. हा 11 सत्यनारायण गुंडाळले. काय सांगताय? आणि एका लग्नाची पूजा. अरे बापरे. आता लग्नाची पूजा सांगतो. हा लग्नातल्या नवरी मुलीला आली फिट. तू बस नीट. आता नवरी मुलीला आली फिट. पुढची गंमत सांगतो. नवऱ्या मुलाचं थोबाड बघून नवरी मुलीची दात खेळीत बसली. अरे बापरे. मग मी काय केलं माहिती आहे? काय घेतली तांब्याची बडी आणि घुसवली तिच्या काय दातात. अच्छा दातात. सर त्या नवऱ्या मुल्या थोबाडावर असा हात ठेवला. ओम केशवाय नमः माधवाय नमः. सगळी पूजा आटोपली आणि अशी सगळी कामं करत तिथे आलो. उतरायचं. आता एक काम करायचं, पुढचं स्टेशन आलं ना की तुझा तो सर्प काय आहे ना तो बामणाचा तर उतरायचा. चल उतर.
अरे देवा, काय झालं? ना वाचव रे. काय? खाली बघ. हा अरे देवा, काय? अहो तुम्हाला सर्पदोष आहे हो. सर्पदोष? हो. त्या सगळ्या अंधश्रद्धा असतात. अहो अंधश्रद्धा नाही, असतो आहे. अरे देवा, अरे फणा बघा, फणा फणा. कुठे? फसवतो मला, फसवतो. कसला फणा? हो, असतो. तुम्हाला सांगतो, जाऊ दे. मी ना काय करतो हा. तुम्हाला सांगतो. अहो, त्यास तुम्हाला फणा दाखवतो मला, फणा दाखवतो काय मला? चल उतर पाहिला. काय उतर किती वेळा सांगितलं मुद्दाम सोडलं ट्रेन मध्ये मी. अच्छा, मुद्दाम चालला ते मला कळलं. आधी ना मला आहे ना तू या टोळीतलाच वाटलास. हो. म्हणजे ह्या टोळीतला वाटलास म्हणून मी तुला उतरवत होतो. कळलं काय? काय मला पण भीती वाटते रे तशी. हा, पण तरी आमचे साहेब मला पाठवतात. पण अंगावर हा असा ड्रेस असला ना कोण जवळ येत नाही. म्हणून मी एखाद्या संशयित माणसापासून असा लांब राहण्याचा प्रयत्न करतो. आश्चर्य हो. काय? पोलीस असून तुम्ही घाबरता? हा? हे, पोलीस म्हणजे असा कसा शूरवीर किंवा बाजीरावासारखा असा धाडसी हवा, पिकलेला नारळ, वितळलेला आइसक्रीम और हवादार के बांबू पर कभी संदेह नहीं करते, कभी भी पड़ सकता है. ते सगळं पिक्चर मध्ये. आणि तुमचा तो बाजीराव, अरे हम जैसे खरे खुरे हवलदार पर पब्लिक उठता बसता संदेह करती है. समजा क्या? किती वाईट ना. कोण? बाजीराव? हो, म्हणजे आमच्या लहानपणी हा त्या काळात हा खूप शूरवीर पोलीस असायचे हो. मी पण शूर आहे. हो, ते नाही का, जो करी जीवाची होळी छातीवर झेलून गोळी, इन्स्पेक्टर कुलदीप पवार, हा. आपले परमवीर. Yes. आणि ते नाही का, हॅलो 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 इन्स्पेक्टर, हॅलो. आपले इन्स्पेक्टर रमेश भाटकर. आणि ते 1-0-0-0. ते पोलीस कसे आणि तुम्ही कसे? नाही अहो तसा मी पण काय एवढं काय घाबरत नाही हो. पण कधी कधी असं आपलं होतं आपलं असं. पण तुम्हाला सांगतो ना, माझे किस्से आहेत ना, माझे किस्से आमच्या घरात लय फेमस आहे. अच्छा. हा हो, एकदा काय झालं, मी असा ड्युटीवर होतो तेव्हा 2 माणसं माझ्या समोरून आपल्या बायका घेऊन असे झमकन निघून गेले. तुमच्या समोरून त्यांच्या बायकांना घेऊन गेले. काय आहे? त्यांना त्यांच्या बायकांची काळजी असेल, तसं चेहऱ्यावरून तर सभ्य दिसते. त्याचा नाही मी. मग अरे बायका म्हणजे तुला कळलं नाही. अरे ते बायका नाही का, पुढं बसतो तो हिरो आणि बस आणि मागे बसते ती होंडा. हिरो होंडा, बाईक बायका कसं आहे, एक बाईक आणि अनेक बायका. हा, तर ते दोघं जण आहे ना माझ्या समोरून असे झामकन निघून गेले. हा, एकदा मला आला डाऊट. अच्छा. तेवढ्यात एक बागून बाई आली पळत ओ माझं मंगल, माझ्या नवऱ्याने नेलं म्हणलं. अहो ते 4 जण दिसत आहेत, ते 4 जण दिसत आहेत, 5वा नाहीये त्याच्यात. हा, तर ती मला म्हणली, अहो माझा नवरा म्हणजे मंगळसूत्र नेलं. आईला माझा डाऊट झाला पक्का. मी असा बांबू घेतला आणि तुमच्या नाही हो, त्या बायकांच्या असा फेकून मारला. ते चौघ डायरेक्ट खाली. पळत गेलो आणि एकाला ना ह्या बदलेत, एकाला ह्या बदलेत आणि तिसरा फटीत आणि चौथा उभा. म्हणजे उभा होता माझ्यासमोर असा. मी त्याला म्हणलं स्टॅच्यू. हा, मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून त्या बाईच्या नवऱ्याला घेतला. अच्छा. म्हणजे ते मंगळसूत्र घेतलं आणि त्या बाईला दिलं. ती लई बाई जाम खुश झाली हो माझ्यावर. अहो ते तिने कर्ज काढून घेतलं होतं ना. तर काय माहिती का, ते कर्ज काढून घेतलं म्हणून ती जाम खुश झाली. आणि तिने ना मला अशी फ्लाइंग किस दिली. आणि तुम्ही ती घेतली? नाही हो, मग ड्युटीवर असल्यावर आपण हे आणि हे कधीच घेत नसतो. मग ते मंगळसूत्र मी त्या फिर्यादी बाईला दिलं. फिर्यादी बाई म्हणजे आफ्रिदी फिर्यादी बाई होती, तिला दिलं हो. बरं, ठीक आहे. पुढे काय मग, पुढे काय असणार, झाली स्टोरी झाली आमची. हा, मी एवढे शूरवीर. मग आज असे का असे घाबरल्यासारखे वागताय? उपवास वगैरे आहे का? केळी देऊ का तुम्हाला? आहेत माझ्याकडे. नको ती केळी तुम्हीच खा. संतर तुम्हाला काय खायचं खा. अहो पण मी पण आहे ना असं काही नेहमीच घाबरत नाही हो. कळलं काय तुम्हाला? मी नेहमी घाबरत नाही. बोला. हा, बरं तुम्ही या डब्यात आलात. हा लेडीज डबा आहे. तुम्हाला कळलं नाही का? नाही हो, कसं आहे, मला
इच्छा होती पण घाबरलो थोडा मी. घाबरले तुम्ही? आणि तुम्ही सोबत होता म्हणून या डब्यात चढलो ना मी. अच्छा 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 अच्छा. बरं आहे बघा, आता तुम्ही काही घाबरायचं नाही. ते 5 जण होते. अच्छा. 4 जणांना आमच्या साहेबांनी पकडलंय. हा. एक बाकी आहे. अच्छा विषय काय नाही, त्याला पण साहेब पकडतील. तुम्ही बसा बसा बसा. जाऊ नका, तेवढीच मला पण कंपनी होईल ना. हा हा बसा बसा. या 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 बसा बसा बसा. बरं झालं. या 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 बसा. बसा. ए अरे बसा काय बसा काय. हब जिंकतोय जिंकतोय. हे काय बॉम्ब 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 बॉम्ब. ए बाहेर बाहेर चल बाहेर बाहेर. बसू द्या. अहो गरीब दिसतोय तो. गरीब जनता आहे. बसू द्या. अरे कसली गरीब जनता. अरे जिंकतोय. अरे मी हवलदार आहे. हो ते स्वतःला सांगा हवालदार आहात ते. मी हवलदार आहे. शहाणपणा करू नको. हवलदार आहे मी. हवलदार आहे. हा ट्रेन स्लो है की फास्ट? स्लो 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 फास्ट 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 स्लो 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 फास्ट 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 स्लो 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 फास्ट. म्हणजे अंधेरीपासून स्लो. तुझ्या बापानी याच्या बापानी ठेवली फास्ट ट्रेन 11 नंतर. साहेब काय काय फास्ट ट्रेन मध्ये चुकून चढला म्हणून पुढच्या स्टेशनला उतरेल ना तो. हा. म्हणून मुद्दाम म्हणून थोडी हुशारी दाखवायची असते. हा तुझ्याकडे आहे हुशारी. मला वाटतं घसरली की काय. द्या. मस्त 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 तर मस्त. पुढचं स्टेशन आलं ना मी आता उतरून जातो. हा, हा. मग तुम्ही दोघे खेळत बसा. ए, चोर आणि पोलीस. अरे, तुम्हाला कसं कळलं मी चोर होते? अरे बाबा तू का मारला ते पोलीस आहेत. हा. त्यांना पकडलं. हा, तुम्ही माझी मदत कराल काय? हा मदत करेन. तू बंदूक जरा बाजूला घे ना. अरे अरे पोलीस जनतेच्या सेवेसाठीच असतात. नाही साहेब हा. अहो खरी जनता इथे लक्ष द्या. अहो त्या चोरांना काय मदत करताय. चोर आहे तो. अरे हा चोर आहे नाही का. अरे पण खऱ्या जनतेचे पण काहीतरी कर्तव्य असतात. खरी जनता अशी हवालदाराला सोडून पुढच्या डब्यात जात नाही. कळलं. कोण एकट? एकटं म्हणजे अरे आता मागापासून याची माझी ओळख झाली ना. तर हा पुढे गेला तर मी एकटाच ना. हो त्या दुसऱ्या डब्यात मी सुद्धा एकटाच असणार आहे. दादूस मिनी पण एकटच. बोल बटूस बटूस. दादूस नाही रे बाबा तू तिसरा एकटा. मिनी 5वा. 1 2 3 5 5. ए सॉरी काहीतरी चुकतंय तुझा. यारे तुझं चुकतंय. अरे यारिया माझं कसं चुकन तू हा तुमचं सारखं नाही चुकतंय. कसं काय अहो, माझं कसं चुकन. ए थांब 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 थांब. ए थांब. ए बाबा कोण रे तू. हा, आमची ना एक टोली ह. टोली. हा फुल चोऱ्या माऱ्या करतो. बोला मी. तो टोळीवाला दिसतोय. पण हा ह्या टोळीतला नाही. हो. हा ह्या टोळीतला आहे. हा टोळीतला आहे तू. ए थांब मी विचारतो. ए बाबा ए, तू कसा राहिलास. परवा ना माझ्या पोटामध्ये गडबड झाली होती. शी. जाम दुखत होतं. हा बोल. जाम दुखत होतं. म्हणून मी घरातच पडून राहिलो. अच्छा अरे हा म्हणून घरात पडून राहिला आणि तू उगाच घाबरतोय आपला. अहो आवर काय घाबरायची गरज नाही. हा कारण लहानपणापासूनच मी लय फट्टू आहे. आणि म्हणून ही बंदूक माझ्या जवळ असते. बोल. हा, काय? हा. म्हणून म्हणून ही बंदूक याच्याकडे असते आणि तू उगाच घाबरलास. काय झालं असं? उगाच घाबरलास. हा. इन्स्पेक्टर साहेब हा. तू का असतोयस. अहो चोर मंद आहे मंद. का काय झालं. बरोबर. माझा दादूस पण मला मंदच बोलतो. बघितलं खरंच मंद आहे. हवालदारला इन्स्पेक्टर बोलतोय. इन्स्पेक्टर साहेब हा तुम्ही माझी मदत कराल काय? अरे करणार ना. सांगितलं ना पोलीस जनतेच्या सेवेसाठीच असतं म्हणून. आणि हे बाबा त्याच्या हातात बंदूक आहे. ज्याच्या हातात असते बंदूक त्याला सगळं भविष्य तिथं दिसत असतं. हे तू बोल. हा अरे फोन आला. कमली माझी पिठार माझी धारणी आणि माझी गाव. हा कमळे काय ग. हा अगं तूच ठेवलास ना. मी कुठे ठेवला.
बरं आता रात्रीचं भांडण करायचंय का तुला गप ही कमळे मला इकडे एक बामण सापडलाय हा? नाही पत्रिका नाही बघत तो हो बघतो साळगावकर पंचांग 251 फक्त. अरे गप रे हा साळगावकर अरे गप रे हा तुला नाही त्याला हा नाही तो पंचांग वगैरे काय बघत नाही. आणि कमळे हे इकडं ना एक चोर सापडलाय चोर हा? कसा दिसतो म्हणजे घे ना तिकडं हा वहिनी हा वहिनी पाया पडतस. हा वहिनी हा मी चोर हा चोर नाही वहिनी नाही वहिनी साईज नाही सांगत 40ला इन्स्पेक्टर साहेब वहिनी डोसक्यावर पडली काय वहिनी जरा एरी बिरी आहे काय अरे माझ्या सासरवाडी सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे म्हणणं बोलते मीडियम साईज आहे काय अरे माझ्या कमळीला हा मॅक्सीवाला वाटला अगं ये कमळे काय तू काय येडीच काय ग अरे चोर आहे तो काय मॅक्सीवाला नाही चल ठेव हा चल नंतर बोल हा इन्स्पेक्टर साहेब हा आता तुम्ही माझ्या माणसांना स्वरा नाहीतर मी या टाकल्याला एक गोरी मारल. अरे एकच का हा काय प्रश्न आहे का हो एकच का? नाही त्यांनी तुम्हाला गोळी मारल्यानंतर तुमच्या बॉडीचा पंचनामा करावा लागेल ना म्हणून विचारलं एकच का कारण या लोखंडी जगान गोली पण एकटी हो हा. तर ते बाहेर यावाला. अरे तर ते भाई हवेत गोळी झाड ना ती गोळीला पण बरं वाटेल रे मोकळ्या हवेत. तुला अशी छत्तीन देईल ना गोली जागून मोकऱ्या हवेन नेम चुकल बेंबी अरे बेंबी काय मी काय रावण आहे का? आणि मी काय बिभीषण आहे का ते बोलतात ना नेम चुकल बेंबी मे बी हा नेम चुकल मे बी पण गोली पक्का चालणार डेअरिंग असला पाहिजे म्हणून पिल्लू मारून आलोय. अरे देवा म्हणजे याने एक खून अगोदरच करून आलाय काय? फसोगे तुम फसोगे कानून के हाथ बहुत लंबे फसोगे तुम. ऐसे कैसे मारा रे तुमने पिल्लू? क्या पिल्लू को जीव नहीं होता क्या रे? इतना सा छोटा सा जीव उसके आई वडील को कितना वाइट वाटर रहेगा. ऐसा तुम किसी भी पिल्लू को नहीं मार सकते जबरदस्ती. माझा याला घर बसले विरोध आहे. अखिल भारतीय पिल्लू असोसिएशन जिंदाबाद जिंदाबाद अखिल जिंदाबाद झालं भरून आलो एकदम. मग 25 ml घ्या गोमूत्र नवीन ब्रँड आहे काय? अरे ये ब्रँड कसला गोमूत्र येते. अरे इकडे ये अरे तो पिल्लू म्हणजे काय म्हटलं तुला कळलं का? अरे दारू 90चा पेग मारून आलाय डेअरिंग यावी म्हणून. अरे त्र्यंबकेश्वरा मला माहित नव्हतं काही. इन्स्पेक्टर साहेब हा. तुम्ही माझ्या माणसांना स्वरा नाहीतर मी याला मारणार. अरे बाबा कशाला मारामारी करतोस? हे बघ माझ्या हातात ना काही नाही हा बांबू सोडून. हा. तू एक काम कर ना तू कोर्टात जा. हा हा. चालेल तिकडेच नाही मिळेल हा, पण जावाचं कसं? का पाय नाहीत का तुला? अरे गाडी थांबली का पाय असं जायचं कोर्टाकडं. हा चालेल. काले कपडे घालून जाऊ का पांढरे कपडे घालून जाऊ? पांढरे घाल पांढरे म्हणजे तू असा दिसशील तरी. हा चालेल तिकडेच जा. हा जा. हो चोर साहेब तुम्ही त्यांचं काय ऐकताय? ही बंदूक घेऊन कोर्टात गेला तर तिकडे पकडणार नाहीत का तुम्हाला? फालतू वाटलो का काय? फालतू लायसन ह आपल्याकडे लायसन्स? अरे आधार कार्ड आहे. पण हल्ली सगळीकरण हेच चालतात. हे बघू आला चोरांची पण बरी येत होतो आधार हा, मग? कार्ड ठेवलंय बघा त्यांनी. माझ्या बाबांचं बघा ना अजून आलं नाही. 2 महिने झाले अपडेट केलेलं. चोऱ्या माऱ्या करायला सांगा त्याला. धंदा असेल ना पोटा पाण्याचा. माझ्या बाबा काही चोर नाही का? पण मी चोर ह माझा धंदा ह पोटा पाण्याचा. आता तुमच्यामुळे एकटा उपाशी मारणार. ए बाबा एकटा कसं मारणार तू? हा. तुमच्याकडे तर बंदूक आहे ना ती. अरे हा विसरलोच होत. आता ही बंदूक तुझ्यावर धरणार मग हा हवालदार माझ्या माणसांना सोडणार. ठरलं आता फायनल. सोडतो का उरू? अरे बाबा अरे सांगितलं ना हा बांबू सोडून माझ्या हातात काहीच नाहीये. मग हा गेला. अरे गेला कसं? वाचवा ना मला. पोलीस आहात ना हा, तुम्ही? मग मी पोलीस आहे. ए काम कर इकडे. अरे ते मगाशी तू काय बोला ना दक्ष ते 11 सत्यनारायण वगैरे उत्तर पूजा काय ते सगळं काय उत्तर? उत्तर. अरे ते
अच्छा दक्षिणा हा, दक्षिणा ती देऊन टाक त्याला. हो, पण माझी दक्षिणा कशी देऊ मी? मग दे. अरे तुला पैसा महत्व का जीव? जीव मग जीव. घेऊ. पैसे घेऊन काय करू मी? मला नाही जमत आहे. ते बिचारे मना पोचायचे. आता एकटा पडलो मी. अरे आता याला परत सांगा. अरे हे बाबा, अरे हे पैसे घेतलेस ना तर तुझी बोणी झाली बरोबर. आता हे पैसे सगळे असे सगळे जमा करायचे, कोर्टात जायचं, चांगला वकील करायचा आणि तुझी ती 4 माणसं आहेत ना त्यांना तू सोडायचं. कळलं? बरोबर. नाहीतर मी माझी स्वतःची एक गँग पण सुरू करू शकतो. ए बाबा, तुला गँग सुरू करायची काय करायचं तुझं तू बघ. मी तुला आयडिया दिली. आता कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं तू ठरव. हा बरोबर चालेल. मना पैसे दे, नाहीतर मी या हवालदाराला उरवतो. उडव उडव म्हणजे तो मरेल आणि मी घरी मना पैसे पाहिजे. पैसे मना पैसे. पैसे पैसे दे ना. पैसे दे ना. माझे पैसे दे. माझे पैसे. हो हवालदार साहेब, माझे पैसे द्या. माझे पैसे द्या. गोळी घाला. गोळी नाही मारायची. काय गाडी थांबवत? हे बघा बघा, माझे पैसे द्या. मला लपडत नाही पडायचं. सोबत होतो म्हणून चढेल ना. चोर साहेब ऐका ना, मी तुमची माफी मागतो. माझे पैसे घेऊन द्या ना. दे ना पैसे. अहो मी तुमची बंदूक हवत माझे पैसे द्या. माझे पैसे. अरे देवा, ही गाडी खाडीवरच थांबली रे बाबा. काय झालं रे हसायला? काय झालं हसायला? आता काही सुचतच नाही ना हा? म्हणून हसतोय. अच्छा. इतके वेळ माझीच मना काही करत नव्हतं. हा. मी गुन्हा करायला घाबरत होतो हा. का तुम्ही गेल्यावर माझ्या टोलीसारखा परत एकटा परत म्हणून घाबरत अच्छा. होतो. बाबा, पण आमच्या दोघांपैकी कोणाला तरी मारलाच असतात रे तू. अब परत हसतोय. मार ना मार. मारायला त्या बंदुकीच्या आत गोली तर पाहिजे. हा? हे बघ, हे बघ, यालाच काय सांगतोय. हे बघ, अरे हा बघ खेळातली बंदूक घेऊन फिरतोय. काय रे आम्हाला गंडवतोस काय? आता बघा ना, गाडी जर या खारीवर थांबली नसती तर काहीतरी अग्रास घरला असता. हा. पण जी सरळ शोध घरल ती जिंदगी कसली. मी माझ्या दादूसला लय वेळा म्हणलं आपण हे चोरी बिरी सगळं थांबूया. या काम केला ना आतून लय त्रास होतो. इतक्या वेळ माझीच मना काही समजत नव्हतं. मला माझ्या गँगला सोडून आणायचं होतं, पैसे हवे होते की अजून काय. पण माझी भूक आणि माझा एकटेपणा मला घराबाहेर घेऊन आला आणि हे काहीतरी करायला लावत होता. सॉरी सॉरी. हा, हरकत नाही हरकत नाही. दोघांना पण सॉरी. अरे म्हटलं ना हरकत नाही. पैसे तुम्हालाच ठेवा, ती बंदूक तुम्हालाच ठेवा. हा, होईल माझ्या पोराला. मना जेलमध्ये ठेवा नाहीतर इकडंच ठेवा. अरे भल्या माणसा, ही चोऱ्या माऱ्या करणं सोडायचं ना, म्हणजे एकटेपणाची वेळ आली नसती तुझ्यावर. बराबर. मी माझ्या दादूसला हेच काय, म्हणलं काय? आपण हे सगळं थांबूया, हा. नाहीतर आपल्या टोलीला पण एकटं जगावं लागेल. तेव्हा दादूस बोलला, जगणं कोणाचं बी आणि कसं बी असन, माणसं गर्दीन राहतात कारण ती एकटेपणाला घाबरतात. हे कधीच कोणाला चुकलेलं नाही. तेव्हा त्याच्या बोलण्याचा अर्थ काही मला कळलाच नाही. आता एकटा झाल्यावर आणि एकटा घराबाहेर पडल्यावर सगळं समजलं. अरे बाबा, आपण या आयुष्याच्या ट्रेन मध्ये सगळे प्रवास करत असतो. त्या गर्दीचा आपल्याला लय कंटाळा येतो. पण एखाद दिवशी जर ट्रेन रिकामी असेल ना, चोरी करता येत नाही. चोरी नसली रे, अरे चोरी नाही, ही ट्रेन रिकामी असेल ना तर आपण दचकतो, घाबरतो सुद्धा. आणि तेव्हा आपल्याला समजतं, अरे एकटेपणाच्या भीतीपेक्षा गर्दीतला कंटाळा लय चांगला असतो.
अगदी बरोबर बोलला. मग आता बघा ना, इकडे आपण तिघे जण आहोत, हा तरी एकटेच. माझ्यासारखा माणूस पोलिसांना आणि चोरांना टाळतो, आणि तुम्ही मला. आणि आपल्या या फायदा घेणारा हा चोर त्याचा एकटेपणा घालवायला म्हणून आपल्यासोबत बसलाय आणि बोलतो काय, तर तुम्हाला काय करायचं ते करा. इन्स्पेक्टर साहेब, हा मी थोडा वेळ इकडे झोपू. हा झोप 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 बिंदास झोप. 2 दिवस झाले हो झोपलोच नाही. हा 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 तुमचा आवाज आता माझ्या वलकीचा झालाय ना, तुमच्या आवाजात झोप लागेल म्हणा. हा झोप झोप झोप. मी झोपल्यावर तुम्ही जा. जा. अरे बाबा, या एकटेपणाच्या भित्रातून आम्ही कुठे जाणार? हे बघा, तुम्हाला सांगतो, आयुष्यात एक गोष्ट लय महत्वाची असते. कमळी माय स्वीट हार्ट, माझी नाव. हा कमळे, अगं कुठं तू सारखा सारखा फोन करतेस? इथं सिरियस सीन चालू आहे. फोन करून अशी कॉमेडी करू नको. चल झोप, भेटू ना उद्या सकाळी. हा चल. काय तुला पण एकटेपणा जाणवतोय? मला बी ग. हा तू झोप झोप, रात्र सरळ होईल सकाळ. हा झोप झोप चल. गुड नाईट वहिनी. वहिनी एकटी ह काय? अरे एकटी कशी असेल? मग? 2 पोरं दिलेत ना तिला सोबतीला. आता जरा बरं वाटतं रे, गार वाटत. नाही तर काय? अरे इतका वेळ काय बोलत होतो, त्याला काय अर्थच नव्हता. पण तुम्हाला सांगतो, ह्या एकटेपणाला वेळीत जर रोखलं नाही ना, तर एक दिवस आपल्यावर नक्कीच उलटेल. हा चोर साहेब, अहो झोप तुम्हाला नाही हो, तुमच्यातल्या एकटेपणाला आली आहे. हे बघा ना, आता कसं आपण कसं आता एकमेकांशी बोलायला लागलोय.